पोरींच्या मनात किती दुःख आहे हे पोरांना काय कळणार. आधीच एवढी थंडी आणि त्यात रात्री डिगभर भांडी. लग्न झालं का ग पुरी तुझं? हो काका. नवरा काय करतो तुझा? पश्चाताप. अनन्या, मला सांग, नवीन वर्ष या लागले, तुला काय गिफ्ट देऊ? अहो, मला ना असं गिफ्ट द्या जे वर्षभर चाललं पाहिजे. अच्छा, हे घे. थांब इथं, मी पेट्रोल भरून येतो. अहो मी पण येते की पेट्रोल भरायला. ते बोर्ड वाचला नाही का? आग लावणाऱ्यांना पेट्रोल पंपावर परवानगी नसते. मी किती हॉट आहे ना म्हणूनच लोक तुला आग लाई म्हणतात. अरे माझं डोकं लय दुखलाय रे. अगं सिटी स्कॅन करावं लागतं. पण माझ्या एकटीसाठी सगळ्या सिटीची स्कॅन करायची काय गरज? कुठं काय होती दिवसभर? मॉलला गेली होती शॉपिंग करायला. काय घेतलीस मग? एक केसाचा पट्टा आणि 45 शेल्फी. सासूबाई काय मदत करू का? द्यायला संपला वाटतं. अगं सुनबाई, असा मोकळा ठेवू नये. अहो सासूबाई, चार्जिंगला लावलाय फोन. अगं भवाने, बांगडे म्हणले मी. ऐका ना, मला न्यायला या ना. का रे राखी 4 दिवस? अहो मम्मी पप्पा भाऊ बहीण अगदी त्या म्हातारीपर्यंत सगळ्यांची 4-4 वेळा भांडून झालं. पण तुमच्याशी भांडण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर आता 2023 संपून 2024 येणार आणि 2024 मध्ये तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर बायकोला खुश ठेवा. थँक्यू. मग ती बायको कुणाची पण असो. सुनबाई उठ, मला करंज्या तळायच्या आहेत. मग काय मी कडाईमध्ये झोपले का? ऐका ना नीता वहिनी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर बरोबर द्या. हो विचारा ना. मुलींना आयुष्यात खुश राहण्यासाठी कुठल्या मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे? ऑप्शन ए डॉक्टर, ऑप्शन बी कलेक्टर, ऑप्शन सी बिझनेसमॅन. सांगा. शेतकरी. चुकलं उत्तर. शेतकरी तर ऑप्शन मध्ये नाहीच आहे. शेतकरी ऑप्शन मध्ये नसतोच. शेतकऱ्यामुळे हे सगळे ऑप्शन असतात.